या स्पर्धेमध्ये आपण बघितल्या त्या म्हणजेच प्रत्येक खेळाडूंना एक वेगळ्या उंचीवरती नेणाऱ्या शैल्या आणि त्याच अनुमानाने आजचा मेगा फायनलचा डे म्हटले गेले तर आता मोठमोठी युद्ध याच क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला पाहायला मिळतील। स्पर्धा आपण बघितली तर 5 दिवसाची, परंतु त्या 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण एक दिवसी जास्त वेळ वाया जाताना बघितला नव्हता। त्याच्यामुळे ओपनिंग प्लेयर मी विनंती करेन टीम भादवड तुमची ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे। एखाद्या स्पर्धेचं वर्ष कोणतेही असो, परंतु पहिल्या वर्षामधून जी स्पर्धा चालू होते ना तिला निरंतर पुढे नेण्यासाठी फक्त आपल्याला गरजेचे असतं ते म्हणजे संयम। तुम्ही धडाकेबाज चषक बघितला, त्या चषकाचे 50 वर्षे पूर्ण झाले। 50हून अधिक वर्षे पूर्ण होणारी मकर संक्रांत चषक कल्याण डोंबिवली विभागामध्ये तुम्ही बघितलं। खरं तर हा प्रवास सोपा नव्हता। एखादी नदी आणि त्या नदीचा जेव्हा विस्तार होतो ना तेव्हा खरं तर तिथे एक छोटासा ओळ असतो, मग ती छोटे छोटे झरे घेऊन छोट्या छोट्या नद्या घेऊन धबधबे फेसाळणारे दगडातून जात असताना ती जेव्हा एक नदी बनते ना आणि ती नदी जेव्हा समुद्रामध्ये जाऊन विलीन होते ना तेव्हा तिची पात्रता ही अथांग झालेली असते। खरं तर हा प्रवास सोपा नसतो। कधी छोट्या छोट्या नद्या घेऊन छोटे छोटे ओळ घेऊन दगडातून फेसाळणारे धबधबे घेऊन ही नदी जेव्हा समुद्रामध्ये जाते ना तेव्हा खरं तर आपण असं म्हणत असतो की हे गोड पाणी हे खारट समुद्रामध्ये गेलंच का। खरं तर ती नदी आहे आणि त्या नदीची ती विशेषता आहे की जात असताना प्रत्येक गावाला गोड पाणी पाजणं। आयुष्यामध्ये किती कठीण प्रसंग असले तरी कोणालाही आपल्या पाण्याच्या चवीने तंत्रमुक्त करणं आणि ती नदीच्या विशेषतेला खरं तर आपण मानत असतो। म्हणून भारतामध्ये म्हटलं जातं ना की गोदावरी, सिंधू, कावेरी, नर्मदा या सगळ्या नद्या आहेत ना, या नदीची सुरुवात एक छोट्याशा ओलाने झाली होती। तशाच प्रकारे खरं तर ही स्पर्धा आहे। आज तुम्ही सर्व संघ या स्पर्धेला खरं तर भेट देतात त्या पुन्हा एकदा सर्व 48 ग्रामीण संघांचं आम्ही या आई वज्रेश्वरी चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय। चला फिल्डिंग लावून घ्यायची टीम जांभूलपाडा आणि विनंती करेन ओपनिंग प्लेयर आता मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवा, कारण भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेला SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सध्या अनुभवत असतील, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे वेळ घालवणार नाहीयेत। त्याच्यामुळे विनंती करेन टीम भादवड आता तुम्हाला ऑफिशियल कॉल या ठिकाणी आम्ही देत आहोत की लवकरात लवकर तुमचे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत। SK एंटरटेनमेंटची पूर्णपणे वाहिनी 5 दिवस सलग तुमच्यापर्यंत लाईव्ह प्रक्षेपण पोहोचवते, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात। पार्वती क्रिएशनचे खरं तर हे ऑफिशियल अंपायर आहेत माधवजी ठाकरे सर, संजयजी पाटील सर आणि शिवाजीजी मडवी। या 3 ऑफिशियल्सच्या माध्यमातून 5 दिवस खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर अंपायरिंग या ठिकाणी त्यांनी केली। आज शेवटच्या दिवसामध्ये ते योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील, त्यांचे सहर्ष स्वागत। कालच्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ झेडके मोनिश पाटील, प्रथमेश ठाकूर आणि कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाषजी धुमाल सर तुमच्या समवेत उपस्थित होते। आणि आज आपल्यासोबत खरं तर मूल उडीसाचे आहेत, परंतु या कल्याण डोंबिवली, पनवेल आणि भिवंडी विभागाने त्यांना एवढं प्रेम दिलं की त्यांना गरज लागते की घरातूनच AK-47 लोड करून येतात आणि इथे मनसोक्त ते गोल्या झाडत असतात, म्हणजे त्यांची ती शैली आहे। असे शेरे के बादशाह बाबूशाह, जसा राजकारणामध्ये अमित शाह तसा कॉमेंट्रीमध्ये बाबूशाह यांना तुम्ही नेहमी फेमस होताना बघितलं आणि ते खरं तर मूल कॉमेंट्रीमध्ये सॉन्गही म्हणत असतात। सो त्यांचे सुंदर संगीत हे तुम्हाला ऐकायला मिळतील। ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। आजचा शेवटचा दिवस, सुंदर सकाळमध्ये सुंदर मॅच आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत। एका बाजूला करेश मात्रे, दुसऱ्या बाजूला सुरेश पारधी, म्हणजेच मोठं युद्ध, तुंबल युद्ध नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल। दोन्ही टीमचा परफॉर्मन्स जर तुम्ही पाहिला तर खूप चांगला राहिला आहे आणि आजच्या दिवसामध्ये टेबल टॉप करण्यासाठी आज टॉप ऑर्डरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात या 2 टीम, ज्या पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला एकामेकाच्या विरोध पाहायला मिळतील। टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा म्हटला गेला तर असे काहीसे चेहरे ज्या चेहऱ्यांना टेनिस बॉल क्रिकेट कधी विसरू शकत नाही। सुरेश पारधी सारखा खेळाडू या खरं तर जांभूलपाडा गावाने दिला आणि अनेक सारे असे प्लेयर आहेत ज्या खेळाडूंचा खेळ हा पाहणं वाखेन्न जोगे राहिला आहे। त्यामधलाच एक खेळाडू खरं तर हार्ड हिटर म्हणून ज्यांची वर्णी, परंतु क्रिकेटच्या परिपटलावरतून तुम्ही थोडेसे लांब गेले ना तर सचिन म्हात्रे एक उत्कृष्ट ऑटोपॅड वाजवतात।
तर बिपिन म्हात्रे यांचे बंधुराज आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच आई एकवीर आणि जगदंबे चरणी प्रार्थना. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सचिन. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलेत. आपण बघू शकता करेश म्हात्रे आणि त्याच्या जोडीला मिलिंद म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची या ठिकाणी दाखल झाली आहे. तर पहिले षटक हाताळण्यासाठी ज्याने या टीमला खरं तर एक वेगळ्या वळणावरती नेलं. जांभूलपाडा गाव म्हटला गेला तर क्रिकेटच्या परिपटलावरती परिपक्व असणारा खेळाडू, नेहमी वेग आणि त्याच्या खरं तर वेगळ्या टर्नवरती जो नेहमी प्रसिद्ध राहिलाय असा सुरेश पारधी, एक लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती होतोय तयार. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरचं. डीपमध्ये आपण पाहतात 2 फिल्डर या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना डीपमध्ये लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित केला गेला. एक फिल्डर वायडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदीमध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट, त्यानंतर शॉर्ट कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑन नाही आहे त्या अनुमानाने लॉंग ऑन ठेवला गेला आहे. मिड ऑफ लाय खेळाडू आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये. सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल की सामन्याला होईल सुरुवात. गेम ऑन. दोन्ही संघांना पहिल्या मॅचसाठी विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन द स्ट्राईक करेश म्हात्रे आणि पहिलाच बॉल फेस करण्यासाठी सुरेश पारधीचा. टाळ्याने स्वागत करूयात. आजच्या दिवसातली पहिली मॅच, मेगा फायनल खरं तर आजही तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु आज मेगा फेस्टिवल, मेगा डे, शेवटच्या दिवसातला पहिला बॉल टाकण्यासाठी तयार होतो मैदानाच्या आतमध्ये सुरेश पारधी. पहिलाच बॉल उचलण्याचा प्रयत्न. बॉलरमध्ये प्राइज विकेट. या मॅचची सगळ्यात मोठी विकेट. पडला बॉल, जसा बॅटवरती आला नाही तसा फिल्डरचं लक्ष बॉलकडे आणि सुरेश पारधीला मोठी सफलता. करेश बाद. दौबिंदू अजूनही खेळपट्टीवरचे पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत. म्हणजे सूर्यदेव सध्या तरी आग ओकत नाही. त्या अनुमानाने आपण खेळपट्टीवरती बघत आहात की थोडासा दमटपणा आहे. त्या अनुमानाने थोडासा थांबून खेळायला पाहिजे होतं. परंतु करेश म्हात्रे जो मोठ्या स्ट्रोकसाठी जाणला जातो, पहिल्याच बॉलपासून त्याची आक्रमकता तुम्हाला नेहमी पाहायला मिळाली. या बॉलवरती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु काय सुंदर या ठिकाणी बॉल पिच केला गेला सुरेश पारधीने आणि त्या बॉलवरती अडकवलं गेलं करेश म्हात्रेला. असं म्हटलं जातं की चांगली सुरुवात हा विजयाचा रस्ता तुमचा चांगल्या रीतीने पार करण्यास मदत करत असतो. परंतु आता इथे सुरुवात झाली नाही. एका बाजूला जांभूलपाडा संघ स्वप्न घेऊन आलाय, दुसऱ्या बाजूला करेश म्हात्रेलाही माहीत आहे की आपलं जे मैदानाच्या आतमध्ये खेळणं आहे ते खेळणं प्रामाणिक होणं, स्वाभाविक होणं हे गरजेचं होतं. परंतु पहिल्याच बॉलवरती तो बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता आलाय तुषार जोशी. ओव्हर द विकेटने खोलवर टपाचा बॉल ऑन साईडला चाललाय. डीपमध्ये प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक सिंगल झाली कंप्लीट आणि धावपलकाला आता झाली सुरुवात. शुभस्थ शीघ्रम. या स्पर्धेची सुरुवात खूप चांगली झाली होती. स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या मान्यवरांना तुम्ही बघितलं, मान्यवरांचं स्वागत तुम्ही पाहिलं. क्रिकेट खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी डी ग्राउंडची चॉईस या ठिकाणी केली गेली. म्हणजेच टीम आई वजेश्वरी निंबवलीच्या माध्यमातून ज्या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये सुरळीत व्हायला हव्यात ना, त्या सगळ्या गोष्टी सुरळीत केल्यात या स्पर्धेनं. सिंगलने धावपलका सुरुवात झाली आहे. ऑन स्ट्राईक मिलिंद म्हात्रे. लेग स्टंपवरती बॉल होता, टर्न झाला, परंतु त्याला टर्नही केला गेला. शॉट्समध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर होते ते फक्त पाहत राहिले आणि बॉल चाला डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातला पहिला 6. थँक्यू. या टीममध्ये सुद्धा एक्के भरपूर आहेत, कारण करेश म्हात्रे बाद जरी झाला तरी क्षमता आहे या टीममध्ये की 4 ओव्हरमध्ये तब्बल 50 पेक्षा जास्त धावसंख्या हा संघ बनवू शकतो. आता टर्न झाला, आता बाहेर काढला गेला. याच्या अगोदरचा बॉल ना सुरेश पारधीने खरं तर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला, परंतु हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा जास्त बाउन्स मिळाला नाही. त्याला जो अपेक्षित असणारा बाउन्स त्याला मिळाला गेला. टर्नही खूप चांगल्या प्रकारे बॉल झाला. त्या अनुमानाने इथनं मिलिंद म्हात्रेला शांत केलं गेलं. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 7. एक षटकार आला, एक सिंगल आली. सिंगल आपण पाहिली तुषार जोशीच्या बॅटमधून आणि षटकार पाहिला मिलिंद म्हात्रेच्या बॅटमधून.
खोलवर टप्प्याचा बॉल चॉप करत असताना फक्त दिशा दिली, सिंगलचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झालाय. सध्या तरी ना मैदानाच्या आतमध्ये एक पार्टनरशिप राहणं खूप गरजेचं आहे, कारण पार्टनरशिप बनेल करेश मात्रे गेल्यानंतर तेव्हाच या धावसंख्या वाढतील. सध्या तरी तोच मनसुबा आहे. तुषार जोशीला सिंगलने तुम्हाला खातं खोलताना तुम्ही त्याला बघितलं. मिलिंद मात्रेच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधूनही सिंगल आली. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला गेला आणि ती सफलता मिळाली. खरं तर सुरेश पारदीला यशस्वी षटक या ठिकाणी संपन्न झालं. करेश मात्रेची विकेट प्राप्त करत असताना या ओव्हरमध्ये धावा जर आपण बघितल्या गेल्या तर एक गडी बाद 8 धावा बॅटिंग करते संघ भादवड. चेक. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष जहारी रांजणोली या दोन संघामध्ये. नेक्स्ट मॅच कामतगर विपक्ष रांजणोली या दोन संघामध्ये खेळली जाईल. तर दोन्ही संघांना एक आपण टॉससाठी पूर्णपणे तयार राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आज सगळ्या संघांना मी विनंती करेन की वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी यायचंच आहे. मग ती कॅप्टनची जिम्मेदारी, तुमचे खेळाडू जर आले नसतील तर कॅप्टन कृपया करून तुमच्या खेळाडूंना लवकरात लवकर तुम्ही इन्व्हाइट करा, जेणेकरून यशस्वी स्पर्धा आपल्याला यशस्वी संपन्न करायची आहे. कोणत्या प्रकारचा वेळ आपल्याला आज वाया घालवायचा नाही किंवा अथवा कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा वेळ आम्ही कोणत्याही टीमला देणार नाही आहोत. या गोष्टी तुम्ही खरं तर या स्पर्धेमध्ये आठवण ठेवायची आहे. या गोष्टी तुम्हाला म्हणजे हे नियम तुम्हाला पाळायचेच आहेत, त्याच्यामुळे बी कॉपरेट या स्पर्धेमध्ये तुम्हाला करायचंच आहे. चेक. ऋषी गुलवी निंबवली आपणास विनंती असेल, हँडसम बॉय या निंबवली गावचे ऋषी गुलवी आपणास विनंती असेल की आपण व्यापटायझर या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट गमावल्यानंतर धावसंख्या 8, संघ भादवड बी बॅटिंग करतोय. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिला टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाड्याच्या माध्यमातून भावेश पारदी दुसऱ्या ओव्हरसाठी आलाय. पहिलाच बॉल लेफ्ट केला गेला. पंच आम्हाला सांगतात की इट्स व्हाईट बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पिच केलाय. त्या अनुमानाने पंचाने लगेचच इशारा केला की हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना सुरुवात खूपच चांगली झाली आहे. टीम जांभूळपाड्याच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतो की महत्त्वाची विकेट करेश मात्रेची गेली. त्या अनुमानाने आपण सध्या तरी सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये थोडाफार करू शकतो, परंतु एका बाजूला हाही विचार करावा लागेल की मिलिंद तुषार हे चांगले बॅट्समन आहेत. टॉप ऑर्डरमध्ये ते आउटस्टँडिंग बॅटिंग करू शकतात. त्या अनुमानाने आता षटक जे पहिले राहिलं तशाच प्रकारे पुढचे षटक हाताळावे लागतील. खुलवा टप्प्याचा बॉल, ताकदीचा वापर आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फिल्डर फक्त पाहत राहिले, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सिक्सर. राऊंड द विकेटने हाही कोलवा टप्प्याचा बॉल, एक सिंगल तर जरूर मिळेल. फिल्डर आल्यात लॉंग ऑन वरून, बॉलला फील्ड करतील. दरम्यान आपण एक पाहिली सिंगल. रणनीती चांगली आहे, कारण मोठा फटका आल्यानंतर बहुतांश आपण गोलंदाज बघत असतो ना की ते प्रेशरमध्ये बॉलिंग टाकत असतात, परंतु इथनं फ्री माइंडेड बॉलर पाहायला मिळाला, ज्या अनुमानाने दिमागाला थोडंसं शांत ठेवलं. त्यालाही माहीत आहे की पेशन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचे असतात. पेशन्स ठेवले गेले, 2 चेंडू अगदी चांगल्या रीतीने टाकले गेले आणि षटकारानंतर त्याने कमबॅक केला गेला. यावेळेला फुल टॉस बॉल होता, स्लॉकस्विप करण्याचा अंदाज, डीपमध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन. आता ही मिळेल सिंगल. ही सिंगल तुषारच्या खात्यामध्ये. सध्या तरी धावपालकावरती धावा तुम्ही बघत आहात. बॅटिंग करत असताना भादवड बी जोडती 17. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 4 बॉल या षटकामधले झाले आणि 4 बॉलमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा खरं तर 3 बॉलवरती फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत भावेश पारदीनं. टीमची धावसंख्या 17. नेक्स्ट बॉल मिलिंदसाठी हा बॉल सहजरित्या खेळलाय. लेग स्टंपवरती बॉल होता, फक्त दिशा पाहिली, वाट लावली, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरमधला
हा दुसरा सिक्सर. थँक्यू. माहिती आहे मिलिंदला, मिलिंद सुद्धा ना प्री डिटरमाइंड खरं तर क्रिकेट खेळतोय. कारण सध्या तरी तुम्ही धावा जर पाहिल्या ना तर मैदानाच्या आतमध्ये या षटकाराच्या साहाय्याने वाढतात. एक मिलिंदचा हाही विचार असावा की सध्या तरी हवा आपल्या विपरीत नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं ना की जिथे वारा तिथे मारा, तुम्हाला धोका विरोधकाला ठोका, तेच केलं गेलं. कारण माहीत आहे की हवा आपल्या विपरीत नाही आहे तर लेग स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर ऑनसाईडला मोठे फटके येऊ शकतात. आणि तेच केलं एक्झॅक्टली. टप्पा पडला लेग स्टंपवरती, फक्त बॅट फिरली, वापर केला गेला टप्प्याचा आणि मिनिटमध्ये हा फटका बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरमधला दुसरा षटकार आलाय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल सुंदररित्या क्लासिकल ड्राईव्ह या ठिकाणी करत असताना गॅपमध्ये ढकलला गेलाय. परंतु फिल्डर डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं होतं. मिलिंद एका बाजूला खरं तर डेंजर एंडला होता परंतु पोचल्या गेला, सेफ बॅट ड्रॅग केली गेली. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बादोड बी संघ पोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा टीमच्या टोटलमध्ये. 1 गडी गमावल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रेशर नाहीये. कारण ते दिसतंय क्रीडांगणाच्या आतमध्ये जेव्हा आपल्याकडे पार्टनरशिप एक चांगली बिल्डअप होत असते ना तेव्हा त्या पार्टनरशिपला आपल्याला पुढेही सरकावावी लागते. हीच पार्टनरशिप तुम्ही बघितली पुढे सरकवत असताना. खरं तर कारण आपण एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्लिप सध्या व्हायरल होत बघत आहोत. कृपया खेळपट्टी ही मातीची आहे तर जी आपल्याला टीम मीटिंग करायची असेल ती खेळपट्टी सोडून आपण करायची आहे. सर्व संघाला विनंती असेल, खेळपट्टी ही पूर्णपणे मातीची बनवण्यात आलेली आहे तर आपल्याला जी टीम मीटिंग करायची असेल ते आपण खेळपट्टी सोडून करायची आहे. नाही, ही वॉर्निंग आता मी देणारच होतो की पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवरती टीम कॉन्फरन्स मीटिंग भरवणं हे अलाउड नाही आहे. आपण चर्चा करत होतो खरं तर एक सोशल मीडियावरती व्हायरल क्लिपची. एका स्टेजवरती विनोद कांबळे बसलेले असतात आणि सचिन रमेश तेंडुलकर येतात तेव्हा विनोद कांबळेकडे सचिन रमेश तेंडुलकर जातात आणि खरं तर त्यांची भेट घेतात. परंतु सचिन रमेश तेंडुलकरांना विनोद कांबळे बघून एवढे भावनिक होतात ना की त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव आपल्याला दिसून येतात. खरं तर त्याच्या मागचं एकमेव कारण आहे. कारण 1989मध्ये 16 वर्षामध्ये सचिन तेंडुलकरने क्रिकेटची सुरुवात केली परंतु 1982मध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांचे जर शालेय स्तरीमधल्या पार्टनरशिप जर तुम्ही बघितल्या ना तर तुम्ही थक्क व्हाल. कधीतरी गुगल किंवा यूट्यूबवरती टाका सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांच्या किती पार्टनरशिप मोठमोठ्या होत्या शालेय स्तरीमध्ये. म्हणजेच तुम्हाला समजेल की क्रिकेटची बॉन्डिंग किती मोठी असते. त्याच्यामुळे विनोद कांबळे यांना खरं तर सचिन रमेश तेंडुलकर बघून हे खरोखर खूप भावनिक झाले होते. आणि पहा सचिन तेंडुलकर सुद्धा सर मानाचे विनोद कांबळे यांना. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. आपण पाहिलं तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट झाला असता तर खेळाडू बाद झाले असते. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकासाठी तुम्ही जर पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती एक सिंगल. विशाल आलाय टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती त्यांनी टाकला. मोठा स्ट्रोक खेळू द्यायचा नाहीये. धावा वाढतायत, त्या धावा कंट्रोल कशा करायच्या त्यासाठी टीमची महत्त्वाची भूमिका असते की लीडिंग ऑफ द फ्रंट. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने फेकला गेला. सेकंड बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये कॅप्टनला विकेट मिळू शकते. सुरेश पारधी. खरं तर कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही क्रिकेटमध्ये कॅचेस आणि त्या कॅचेसला अशा मिस कराल ना तर कदाचित ते तुमच्यासाठी थोडंसं अंगलट सुद्धा येऊ शकतं. ही कॅच कोणाची होती तर मिलिंद म्हात्रेची, ज्याच्या बॅटमधून ऑलरेडी तुम्ही 2 षटकार बघितलात. कॅच व्हायला हवी होती परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. तिथे मिळाली सिंगल. 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकले. बॉलर आपलं काम पूर्णपणे करतोय परंतु फिल्डरला ना त्याच्या पोझिशनवरती खरं तर चांगलं प्रदर्शन करावं लागतं. कारण अशा अपेक्षा नव्हती सुरेश पारधीकडनं कॅच ड्रॉप होईल परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळेला बॉल चांगला आहे, टर्नही चांगला मिळाला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि या ठिकाणी बॉलवरती बीट करत असताना फलंदाज तुषार जोशीला. असं स्ट्रगल करण्यासाठी ना खरं तर तुमच्याकडे एक कौशल्यता असली पाहिजे.
ॲज अ बॉलर तुम्ही जेव्हा खेळपट्टीवरती बॉलिंग करण्यासाठी जाता, खेळपट्टीचा अंदाज पकडणं, कोणत्या मोमेंटला आपल्याला कोणता बॉल टर्न करायचा आहे, पद्धतालितीचा वापर केल्यानंतर मग खेळाडू कोणत्या दिशेने बॉल खेळतील त्याच्या विपरीत बॉल टाकायचं आहे, हे सगळं तुमच्या माइंडमध्ये सेट असलं पाहिजे, सेट केलं पाहिजे. आणि सध्या तरी तेच केलं, कारण विशाल टीमचा कॅप्टन आहे आणि त्यांनी 4 चेंडू खूप सुंदर फेकल्यात. उचलला गेला सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय अगदी सरळ धनुष्यबाणासारखा बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू. हा ॲक्शन रिप्ले पहा. ऑन दी अपस्टेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर टू बॉलर हेड, ओव्हर द विकेटने आलंय. अगदी समोर टप्पा होता, ऑफसमचा हलकासा आतमध्ये करण्याचा प्रयत्न, वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु वळण्या अगोदर बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर खूप सुंदर आणि इथनं षटकार आलाय. या वेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि बोल्ट परफेक्टली लेग स्टंप दाखवला गेला आणि तो वाकवला सुद्धा गेला. दुसऱ्या विकेटचं पतन, सफलता विशारला तुषार जोशी बाद. थँक्यू डीजे. आपण चर्चा करत होतो सचिन रमेश तेंडुलकर यांचा इंटरव्ह्यू आपण काही दिवसापूर्वी बघितला. खरं तर त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे त्या भाषणामध्ये त्याने एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, तुमच्या हातामध्ये जेव्हा बॅट असते ना, खरं तर ती बॅट नसते तर तुमच्या अंगाचा तो एक भाग असतो. कारण क्रिकेट खेळ म्हटला गेला तर क्रिकेटशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टी ना या आपल्या शरीरापेक्षा जास्त मौल्यवान असतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक अजून एक गोष्ट व्यक्त केली आहे की आचरेकरांना ते गुरुजी म्हणायचे आणि आचरेकरांनी त्यांना नेहमी सांगितलेलं आहे की मैदानाच्या आतमध्ये जर आपण आऊट जरी झालो ना तरी जी बॅट आहे ना, बॅट ती कधी आपण हातातनं सोडायची नसते. अनेक सारे आपण खेळाडू बघतो की बाद झाल्यानंतर बॅट फेकून देतात किंवा बॅटला तोडतात. एखादी बॅट जर आपल्या कामाची नसेल तर कधी कधी तिला जाळतातही. असे अनेक सारे प्रसंग बघितलात. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं एक गोष्ट पाहायला खूप चांगली मिळाली की जी बॅट आहे ना त्या बॅटचा तुम्ही आदर करा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय सागर तरे. नुकतीच एक विकेट मिळाली. टीमची धावसंख्या पाहतात 32 आणि आता शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल होता, उचलला गेला, ताकदीचा प्रचंड वापर, स्लॉट मध्ये बॉल आणि तो पाठवला लॉंग ऑन प्लॉटच्या बाहेर. षटकाची संपन्नता षटकाराने आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. बादोड बी संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती. आता भादवड बी संघ पोहोचलाय आणि बाबूशा नेहमी म्हणत असतो जेव्हा जेव्हा मूल कॉमेंट्रीमध्ये खरं तर त्यांचं जे कॉमेंट्री करण्याचा जो अंदाज आहे ना त्याच्यामध्ये ते नेहमी म्हणत असतात की मुसीबतचं लढोगे तोही आगे बढोगे. सध्या तरी भरपूर अडचणी होत्या. अडचणींना मात कशा द्यायच्या तर प्रत्येक ओव्हरमध्ये निदान एकतरी मोठा फटका हवाय. पहा, वॉर्निंग आम्ही दिली होती की खेळपट्टीवरती तुम्हाला टीम कॉन्फरन्स मीटिंग भरवायची नाही आहे. सो विनंती करेन टीम जांभूलपाडा की खेळपट्टीवरती कृपया करून टीम मीटिंग तुम्ही भरू नका आणि प्रत्येक जी अलॉसमेंट आहे ती अलॉसमेंट तुम्हाला निदर्शनामध्ये आणूनच क्रिकेट खेळायचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही बघितल्या तर धावसंख्या आपण भरपूर होत्या, परंतु आता 3 ओव्हरच्या नंतर सुद्धा तुम्हाला धाव गती ही जास्त येतानाच पाहायला मिळते. त्या अनुमानाने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा आहेत. मॅनेजमेंट कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये जा. जे प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर सॉल्ट आउट करा जेणेकरून आपण मॅचला सुरुवात करू शकतो.
दरम्यान बेनार गावचे ज्येष्ठ नागरिक क्रिकेटचे खंदे समर्थक रमेश भोईर साहेबांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बेनार गावचे काशीनाथजी गुलवी यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत पंढरीनाथ भोईर साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. निंबवली गावचे महेशजी भोईर हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. दरम्यान निंबोली गावचे समाजसेवक मगनजी भालेकर साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
चला दोन्ही टीम कोऑपरेट करायचा आहे. जो डिसिजन आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून देत आहोत तो डिसिजन तुम्ही मान्य करा की शेवटच्या बॉलवरती जे घडलं ते खरं तर मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे खरं तर थोडासा हा खेळ थांबलेला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती जो षटकार आहे तो षटकारच आपण या ठिकाणी गृहीत धरत आहोत. म्हणजेच 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झालेली आहे 39. शेवटच्या षटकामध्ये आपण बघत आहात करण फिरंगनेला. आपण ज्या वेळेला जांभूलपाडा संघ 2 मॅचेस जिंकून पुढे गेला त्यावेळेला या गोलंदाजाला आपण बघितलं नव्हतं, परंतु आता फ्रंटलाईन बॉलरला हे प्रेशराइज ओव्हर टाकण्यासाठी आता त्याला इन्व्हाइट केले गेलेलं आहे. करण फिरंगने शेवटच्या ओव्हरसाठी या ठिकाणी होतो तयार. पहिलाच बॉल टाकण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. मिलिंद ऑन साइडला गॅपमध्ये बॉल चालला, परफेक्टली टप्पा पडला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. करणच्या विरोधातला हा पहिला चौकार. थँक्यू. धावपलक ना आता खूप जलद गतीने वाढतंय. मिलिंदच्या बॅटमधून जर आपण पाहिला तर हा आलाय चौकार. मिलिंदची कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर आपण त्याचा रौद्र रूप बघितला. त्याच्या बॅटमधून नुकताच चौकार आलाय. आतापर्यंत त्याच्या खेळीचा विचार केला तर 2 षटकार त्याच्या खेळीमध्ये आपण बघितलेले आहेत. 2 षटकार मारून तुषार जोशी बाद झाला. त्यानंतर सागर तरेने ही सुरुवात षटकारानेच केली. पहिलाच चौकार आलाय करणच्या विरोधात. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 43. लेंथवरती बॉल होता ऑन साईडला, परफेक्टली गॅपमध्ये डीपमध्ये स्क्वेअर लेगच्या मधोमध हा चौकार तुम्हाला पहिला पाहायला मिळाला. सेकंड बॉल ऑन साईडला वापर तर ताकदीचा जरूर केलाय, तोही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट बॉल त्याच्यावरती प्रत्युत्तर मिलिंदचा षटकार. थँक्यू. सिच्युएशन हँडल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करणला दाखल केलं होतं, परंतु आता सिच्युएशन ओव्हर कंट्रोल झाली आहे. अंडर कंट्रोल करण्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं, परंतु त्याच्यावरती मिलिंदचे सुंदर 2 फटके तुम्हाला पाहायला मिळाले, जिथे 2च बॉलवरती 10 धावा खर्च केली. त्यामध्ये करण फिरंगने आणि वसूल केलेले आहेत मिलिंद म्हात्रेने. टीमची टोटल या षटकाराच्या साहाय्याने 49 या आकड्यावरती. 49 धावा, त्याच्यामध्ये अजून वाढ करायची होती. आता स्ट्राईक जाईल सागरकडे, ज्या सागरने षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं. सध्या तरी 50 धावा या पहिल्याच मॅचमध्ये या ठिकाणी पूर्ण होतात, त्या म्हणजेच भातवड बीच. हा करेश मात्र बाद झाल्यानंतर ना प्रेशर कशामुळे आला नाही. मिलिंदची सुरुवात चांगली झाली, तुषारचं योगदान राहिलं. पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये 16 धावेचं आतापर्यंत मिलिंद खूप चांगल्या प्रकारे खेळतो. त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला तर तोही 34 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजेच महत्त्वाचा वाटा या मॅचमधला जर आपण पाहिला गेला ना तर तुषार जोशी आणि मिलिंद म्हात्रेचा राहिला करेश बाद झाल्यानंतर. स्ट्राईक झाले, रोटेट स्ट्राईक असेल सागरकडे. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 50. डीपमध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, मिड विकेट, डीपमध्ये स्क्वेअर लेग तैनात. आणि ऑफसाईडला जर आपण पाहिलं गेलं तर फक्त लॉंग ऑफला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. करणचा हा बॉल, तोही शॉट, त्याच्यावरती प्रहार लागोपाठचा येईल. तिसरा मोठा फटका. याच्या अगोदर मिलिंद आणि आता सागर मैदानाच्या मध्ये बरसतोय. षटकार. रांजोली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे, कारण प्रतिस्पर्धी संघनायक जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या संघनायकाने रिपोर्ट केलेला आहे. नेक्स्ट मॅच जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष जाहीर रांजोली या 2 संघामध्ये या 2 संघामध्ये आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील केला जाईल. करणला आता विचार पडलाय, लेंथवरती बॉलिंग टाकणं, त्याला टर्न करणं, अतिरिक्त बाउन्स प्राप्त होणं. जरूर तिखट बाउन्सर तो मैदानाच्या आतमध्ये हाताळत असतो, परंतु सध्या तरी त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ना, ती बॉडी लँग्वेज साफ तुम्हाला स्पष्ट सांगून जाईल की त्याच्यावरती आता किती प्रेशर आहे. लागोपाठचे 2 मोठे फटके आले होते, त्याच्यानंतर त्यांनी चांगला बॉलही टाकला, परंतु सागर तरेकडे स्ट्राईक मिळाली. लेन बॉलवरती त्यांनी मोठा फटका खेचला. त्यांनी करणच्या विरोधात एक मोठा षटकार नुकताच दाखवला आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या जर आपण बघितली गेली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावसंख्या. 50 पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये चेस करणं ना थोडंसं कठीणच जातं, कारण ऑलरेडी आपण प्रेशरमध्ये असतो.
आपण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरपासून मोठे फटके खेळण्याचा प्रवास करतो, तो थोडासा गती करण्याच्या मार्गाने आपण जेव्हा जातो ना तेव्हा तो प्रवास त्याच्यामुळे आता इथनं विचार करावा लागेल. एखाद डॉट बॉल किंवा सागरची विकेट जर आली ना तर या धावा ज्या वाढतात ना त्या धावा कंट्रोल होतील. यावेळेला करणचा पुन्हा एकदा बॉल, या ओव्हर मधला चौथा मोठा फटका, तिसरा षटकार या ठिकाणी आला या ओव्हर मधला आणि 56 नंबरचा धावफलक आता पुढे जात असताना बनल्या गेल्यात 62. थँक्यू. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे, कारण विशाल पाटीलच्या विरोधात शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता सागर तरेच्या बॅटमधून आणि आता लागोपाठचे 3 षटकार आपण आजच्या दिवसामध्ये बघत आहोत. सागर तरेच्या बॅटमधले म्हणजेच करणच्या विरोधातले हे 2 लागोपाठचे षटकार आलेले आहेत. षटकारांची हॅट्रिक संपादित केली. 62 धावसंख्या. शेवटचा बॉल अजूनही टाकणं बाकी. लेंथ बॉलवरती पडल्यानंतर लवकर पीक करणं आजच्या दिवसामध्ये 2 खेळाडूंना साजेसं ठरलं. सागर तरे आणि मिलिंद दोघांनी त्यांचं काम खरं तर पूर्णपणे आता या मॅचमध्ये दाखवलंय. टीमची धावसंख्या 62 आणि शेवटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, तोही कदाचित मैदानाच्या बाहेर जाईल. आउटफील्ड फास्ट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरमध्ये अगदी खर्चिक असणारी गोलंदाजी ती म्हणजे टाकली गेली कारण फिरंगणेने आणि या ओव्हरमध्ये तब्बल धावा जर आपण पाहायला गेला तर खूप जास्त खर्च झाला. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्यात 67 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करावं लागेल ते म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा टीमला. तब्बल शेवटच्या ओव्हरमध्ये आपण तर दीपेशजी गुलबे आणि महेशजी भोईर दोघांना विनंती असेल काय पर्या आपल्या सुभास्ते हा टॉस केला जाईल. दीपेशजी भालेकर आपणास विनंती असेल की आपण या. नेक्स्ट मॅच कामतगर विपक्ष रांजणोली या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. अस्मित इंडोबाजी चाललेलं जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने टॉस जिंकलाय. आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळ व्हायची आहे. कामतगर संघाने टॉस आपण जिंकले. या स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोचलेले आहे. आतापर्यंत नक्कीच आपल्या संघाचा खेळ खूपच चांगला राहिला. मात्र हा सामना आपल्या संघाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आणि हा टॉस देखील आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? हो, टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस आपण जिंकले. टॉस जिंकल्यानंतर 4 षटकांचा सामना असणारे काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर समोरील रांजोली संघ हा एक देखील भिवंडी तालुक्यामधील एक चांगला संघ आहे. या संघाला 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? 40च्या अंडर. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ या अगोदर जो खेळला होता तोच संघ कायम असणार आहे की काय संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? चेंजेस असतील. आपल्या संघाला अर्ध्या सुपीच्या रांजोली संघाने एक टॉस गमवल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर एकच प्रश्न असेल आपल्यासाठी, किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 50 पार आम्ही जाऊ शकतो. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेलेला आहे. टॉस जिंकला आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सक्रिय संयोजक बाबूशाह सर. तर 67 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावसंख्या जिथे आल्या तिथे एक मोठं टार्गेट उभं राहिलं टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा टीम समोर. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भागीत नसलेल्या गोष्टी सुद्धा होत असतात. क्रिकेट अनिश्चितताने भरलेला खेळ. आता ही अनिश्चितता मोहिल मात्रे यांना विनंती असेल की आपण व्यापीठात जाऊया. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि पोगावगावची समाजसेवक यशवंत पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. निंबवली गावचे माजी सरपंच सुनील गुलवी साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आज मान्यवरांची नक्कीच खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळेल कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे
आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच आपण पाहतोय की अगदी व्ही आय पी डायजवर मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तसेच रामशेठ गुलवी साहेबांचं देखील इथे आगमन झालं आहे. क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हेलो हेलो माइक चेक. तो चलिए फिर से एक बार धुमाल सर बहुत बहुत शुक्रिया आपका. और उसके साथ साथ भाग्यश मात्रे सर देखिए बात करेंगे कमेंट्री बॉक्स के. और आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है. आयु वज्रश्री स्पोर्ट्स देखिए बात करेंगे निंबोली आयोजित है. चलिए व्हाइट का इजाफा देखिए यहाँ से बेटर. मुझे क्या लग रहा है यहाँ से जिस तरह से गेंद को जाने दिया शायद समझ लिए बहुत जल्दी कि गेंद लेग स्टंप को छोड़ता हुआ जाता हुआ तैयार गेंदबाज है. एकदम देखिए इत्मीनान से बल्लेबाजी खेल रहे हैं यहाँ पर. कोई जल्दबाजी नहीं दिखाते हुए यहाँ से. टारगेट की बात करेंगे. टारगेट यहाँ से 67 रनों की टारगेट है. लेकिन देखते हैं ये टारगेट 4 ओवर में लगभग बड़ा टारगेट यहाँ पर माना जाएगा. लेकिन से कभी कभी एकाक ऊपर ऐसा लंबा हो जाता है ना जहां पर कठिन हो जाता है किसी भी टारगेट को बचाना. यहाँ से बहुत बढ़िया देखिए डीडी ग्राउंड कहा जाए तो इस मैदान का सुंदरता एकदम से लुभाता है. सुबह के समय बहुत सारे देखिए यहाँ से क्राउड हमें दिखाई दे रहे हैं. पटकी हुई गेंद उछाल दिया यहाँ से देखिए मिड ऑफ तैनात था लेकिन डीप लॉन्ग से मारे के बार 1 बाउंस फॉर रन्स. हाँ तो चलिए यही काम करना होगा. देखिए टारगेट जब बड़ा है 67 रनों का टारगेट से. और यही बताया कि इस मैदान की जहां पर हमने देख सकते हैं यहाँ पर जहां पर बड़ा बड़ा छक्का लग रहा है विकेट में एकदम से जान है. और ये चलिए फिर से एक बार कवर के ऊपर से खेला गया यहाँ पर. अब देखिए रनों की बारिश आने लगी है. दूसरा चौका. सेकंड चौका देखिए आता हुआ इस ओवर की बात कर लेंगे. बहुत बढ़िया शुरुआत देखिए यहाँ पर करिश मात्रे. देखिए एक ऐसा खिलाड़ी है जिसके बल्लेबाजी की तरफ नजर घुमा जाए तो सुनने पर आउट हुए थे, निराश थे. लेकिन उसके बाद जिस तरह से मिलिंद मात्रे और तुषार जोशी की बल्लेबाजी रही और आखिर में आकर जो सागर तरे ने बल्लेबाजी की. कहती ना किसी की हमें अच्छा ही नहीं मार डाला किसी के बुरा ही नहीं मार डाला. बस तो कहती है ऊपर कितनी बल्लेबाज से अक्रॉस द लाइन. बहुत जल्दी देखिए बल्ला को थोड़ा सा मुंह बंद करते हुए यहाँ से ऑफ स्टंप से लाइन बाहर गिर निकलता हुआ डॉट गिर निकलता हुआ यहाँ से. कहीं घुंघरू मचलता है कहीं आंसू निकलता है. इन्हीं का नाम करिश मात्रे भाई. सिटी क्रिकेट लीजिए या ग्रामीण लीजिए थोड़ा सा देखिए हल्के से सफल हुए थे लेकिन उसके बाद कट खिला था यहाँ पर. शॉर्ट पॉइंट गले देखिए एकदम से नजदीक तैनात थे और 2 बाउंड्री लाइन पर जो 2 फील्डर हम देख सकते हैं खास करके मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ. और कप्तान ने देखिए मिड विकेट सका है और काउ कॉर्नर बाउंड्री लाइन पर रखा है. बल्लेबाजी में देखिए यहां से पटकी हुई गेंद थोड़ा लेन छोड़ा था और पिकअप नहीं दे पाए. यहां पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर फील्डर तैनात थे यहां से और पहला विकेट यहां से गिरता हुआ.
कि थोड़ा सा ज़्यादा कुछ इनके पास गति नहीं है, वेरिएशन दिखाते हुए लेन में बहुत कुछ बदलाव रखते हुए कभी ऑफ स्टंप से बाहर बहुत बढ़िया देखिए यहाँ से चलिए प्रवीण दादा मात्रे देखिए फुरदुल से बड़ा प्रतियोगिता देखिए बात करेंगे करस के खास करीब दोस्त देखिए बात करेंगे शुभकामना उनकी तरफ से 21 से 25 तक देखिए फुरदुल नाइट आपको दिखेगा एक लेजेंड खिलाड़ी देखिए प्रवीण दादा मात्रे फुरदुल कहा जाए तो कैप्टन को लेजेंड देखिएगा लेजेंड को निश्चित रूप से शुभकामना भेजते हुए और अभी तक की बात करेंगे पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ मुझे लगता है यहाँ से सुरेश पारधी ने मन बनाकर आए हैं कि मैच को आगे बढ़ाते रहेंगे, सिंगल डबल से काम चलाते रहेंगे और जैसे मौका आएगा, समय आएगा तभी वो बड़ा शॉट के लिए यहाँ पर जाएंगे। देखते हैं ये जो उन्होंने जो जाल फेंके हैं उनके लिए कितना कारगर साबित होते हैं क्योंकि 67 उन्होंने का टारगेट है और जिस तरह से यहाँ पर अभिषेक पारधी का विकेट गिरा है दबाव तो दिखाई देगा यहां से। अरे ये चलिए ऊंचाई ली और लंबाई भी लिया भाई, बड़ा हिट यहां से मैं तेरी मैना तुम मेरा तोता। अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। विशाल पाटिल देखिए बल्लेबाज थे यहां पर, जानते हैं भाई मुश्किल है थोड़ा सा लेकिन क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन नहीं रहता है। कहते ना मोती कभी किनारे पर नहीं आती है, उसे पाने के लिए हमें समंदर में उतरना पड़ता है। और ये चलिए इस बार ऊंचाई ली है, लंबाई की कमी है, फील्डर्स कोई नहीं यहां पर देखिए, ना मिड विकेट नजदीक था ना मिडल नजदीक था यहां से और गेंदबाज के लिए काम थोड़ा सा मुश्किल था भाई यहां से। लेकिन मुश्किलों से डर जाना हमेशा आसान होता है, लेकिन मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुरों का काम होता है यहां से। और मुझे समझ में नहीं आ रहा है अभी तक सुरेश पारधी जिस तरह से डिफेंसिव शॉट खेल रहे हैं, क्या बहुत सारा विश्वास यहाँ पर साथी खिलाड़ी के ऊपर रखते हैं या शुरुआत में समय थोड़ा ले रहे हैं कि विकेट नहीं दिया जाए, एक छोर से विकेट बचाया जाए, दूसरी तरफ से हमला की तैयारी जो जारी है वो आ जाए। क्या देखते हैं सुरेश पारधी और समय लेंगे? नहीं, ये समय बिल्कुल ही नहीं ले रहे हैं, यहां से हल्के में ले रहे हैं। लेकिन देखते हैं ये जो इनका दिमाग पैंतरा अभी तक चल रहा है ये कितना कारगर साबित होगा, क्योंकि टारगेट अगर मैं कहूँगा 45, 50, 55 तक होता तो शायद समझ सकते हैं। लेकिन 67 बात करेंगे तो अगर प्रति ओवर की यहाँ से बात कर लेंगे जहाँ से आपको देखिए 17-16 रन बनाना होगा हर ओवर में। 4 ओवर का मैच है, एक बहुत बढ़िया देखिए आयोजन नियोजन के बाद जिक्र करेंगे। अरे चलिए यहाँ से देखिए टॉट गेंद नहीं ऑफ स्टंप से बाहर देखिए था, एक समय के लगा क्या ऑफ स्टंप लाइन को यहाँ से बीट किया है लेकिन थोड़ा सा बाहर था, यही रहता है। यहाँ से अंपायरिंग की बात करेंगे देखिए हम देख सकते हैं एमआर ग्रुप देखिए बात करेंगे, माधव ठाकर सर देखिए यहाँ पर मौजूद हैं, उनके पूरे पैनल देखिए इस टूर्नामेंट में अपना काम को निभाते हुए। इस बार भी देखिए कवर ड्राइव के लिए डिप कवर तैनात थे, लेकिन जब तक वहां से गेंद वापस आता तब तक देखिए एक सिंगल आता हुआ 1-1 रनों से टोटल आगे पहुंचेगा। लेकिन देखते हैं मंजिल अभी भी देखिए बहुत दूर है, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 21 रन, जहां से सेकेंड ओवर चल रहा है 21 रन तक पहुंचा है। और सुरेश पारधी देखिए अभी तक 3 सिंगल से बल्लेबाजी कर रहे हैं। विशाल पाटिल देखिए एक छक्के लगाने के बाद उसके बाद उनसे बड़ा हिट यहाँ पर दिखा नहीं है। अभी तक देखिए बात करेंगे यहाँ पर रन लेने को इनकार किया, क्योंकि ओवर की देखिए बात करेंगे तो यहां से आखिरी गेंद थी, लेकिन 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है टीम का स्कोर बात करेंगे तो यहां से 21 तक पहुंचा है। और जहां 67 की बात करेंगे ना टारगेट और 12 गेंद 12 गेंद बचा है और जीत और हार के बीच बात करेंगे तो 46 की जरूरत है।
और बहुत बड़ा देखिए समीकरण यहाँ से बना है, लेकिन सुरेश पारधी देखिए यहाँ पर थोड़ा समय ले रहे हैं। ये आने वाला वक्त समय बताएगा। और आने वाला देखिए बात करेंगे जनवरी 13 से लेकर 17 तक BRPL देखिए बात करेंगे जो आपको भिवंडी प्रीमियर लीग है, और उसका फॉर्म देखिए बात करेंगे हमारे धुमाल सर इस वक्त यहाँ पर मौजूद हैं, जिनका स्कोर बोर्ड भी बड़ा तेजी से आज महाराष्ट्र में चल रहा है, चाहे ठाणे लीजिए रायगढ़ पर लीजिए, और उनके पास फॉर्म जमा है। जिस खिलाड़ी को फॉर्म भरना है आ सकते हो, उनसे कनेक्ट कर सकते हो। बहुत बढ़िया। चलिए यहाँ पर अंतिम देखिए 12 गेंद 46 की जरूरत है, और ये चलिए दूर से खींच कर खेला हुआ है, बड़ा हिट देखिए पावरफुल, एक के 47 तो चलिए बात कर लेंगे यहाँ से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 27 देखिए 27 रन। और बहुत बढ़िया देखिए अभी तक तो बात करेंगे जो समीकरण था भाई 12 गेंद 46, लेकिन अभी 11 गेंद 40 की जरूरत है। और यहाँ पर देखिए हवा है देखिए इस एंड से बड़ा एक ऊपर बना सकते हैं, लेकिन कितना आसान रहेगा कठिन रहेगा ये तो वक्त बताएगा। और देखिए दूसरा गेंद भी खेलना चाहते थे बड़ा हिट के लिए, लेकिन बाल चुके यहाँ पर। इसके बाद जो मैच खेला जाएगा धुमाल सर, 2 मैच मुझे ऐसा लगता है जो बैलेंस था राजनौली और जॉली स्पोर्ट देखिए कामतगढ़ एक बढ़िया मुकाबला रहेगा। वहां से जो टीम जीतेगा सीधा सुपर हिट में पहुंचेगा, जहां से ये भी यहाँ से जो टीम जीतेगा। और ये चलिए ऊंचाई ली है और लंबाई भी देखिए लेता हुआ यहाँ से, बहुत बढ़िया देखिए आसमानी तूफानी सुल्तानी यानी गगनचुम्बी छक्का। चलिए 2 छक्के लगने के साथ देखिए समीकरण कैसा बदलता हुआ। 9 गेंद 34 की जरूरत है। कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। मैच करीब आता हुआ, लेन से चूके थे थोड़ा सा, लेकिन बैटर भी देखिए यहां से चूक गए भाई थोड़ा सा। मुझे यहां पर पथिराना का एक्शन देखने को मिलता हुआ, लेकिन लेग स्टंप को बिखारते हुए अब थोड़ी सी कहानी में ट्विस्ट है, क्योंकि अब देखिए 8 गेंद 34 की जरूरत है। डीजे जरूरत है यहां से 9 गेंद 34 लगा के एक समय कि इस ओवर को लंबा बनाने जा रहे हैं, लेकिन बहुत बढ़िया देखिए जड़ में रखने का कोशिश था ब्लॉक ऑल, और यहां पर विकेट मिलता हुआ। अब समीकरण की बात कर लेंगे। 8 गेंद 34 की जरूरत है। जिन दर्शक देर से यहां पर इसके एंटरटेनमेंट में जुड़े होंगे उन्हें बता देना चाहेंगे ये मैच देखिए यहां पर टॉस का बॉस बात करेंगे तो यहां से टॉस जीते थे यहां से श्री राम स्पोर्ट देखिए जामुलपड़ा टीम, लेकिन पहले फील्डिंग चुने थे। जवाब में देखिए यहां से बात करेंगे भादवड़ पॉर टीम ने देखिए एक अच्छा टोटल सेट किया था, लेकिन अभी देखिए हालत ऐसा है 8 गेंद 34 की जरूरत है। ये 2 गेंद बहुत निर्णायक गेंद है, हल्की से देखिए लेग स्टंप से बाहर था, वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ। दूसरे के कंधों में हमेशा जनाजा, लेकिन खुद के कंधों में जिम्मेदारी। न्यू बैटर की बात करेंगे तो यहां से सचिन मात्रे देखिए अभी भी 8 गेंद 33 की जरूरत है। ये 2 गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगा भाई। ओ बहुत बढ़िया रहेगा, एकदम फुल लेंथ से एकदम गेंद को देखिए आगे रखते हुए यहां से बहुत बढ़िया देखिए गेंदबाजी कर रहे हैं यहां से। भलाई 2 छक्के खाए, लेकिन उसके बाद गिरकर वापसी करते हुए अभी भी देखिए 7 गेंद 33 का जरूरत है। 7-33 समीकरण से। और ये चले गैप है 2 फील्डर के बीच से, लेकिन बहुत बढ़िया एफर्ट रहा। वहां पर फील्डर की तारीफ करना चाहूंगा, भूषण मात्रे थे यहां से। अगर यहां चौका जाता तो थोड़ा सा फिर से उम्मीद जाग सकता था, लेकिन अंतिम गेंद के ऊपर आया 1 रन। स्ट्राइक रहेगा सचिन मात्रे के पास है, लेकिन 6 गेंद अब बात कर लेंगे जीत के लिए 32 की जरूरत है। करिश ने थोड़ा सा टीम मीटिंग लिया है, कहते ना मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना,
ये होना बहुत जरूरी होता है। जो पिछली गेंद के पर एफर्ट देखने को मिला, अब देखिए 6 गेंद 32 की जरूरत है। तो देखते हैं यहां से क्या कुछ होगा मैच में। और मेले में दिल ये अकेला भाई, कौन भूल सकता है। और ट्विंकल अमीर वाला पिक्चर जो था भाई, गुज्जर को पकड़ने के लिए चंदनपुर में कौन सा लोमड़ियों का जाल बिछाया गया था, मेला। तो देखते हैं यहां से कौन सा मेला, यहां पर 32 रन बचाने के लिए यहां से कौन सा गेंदबाज का इस्तेमाल हुआ। यहां पर प्रशांत का इस्तेमाल किया, रन लेने को इनकार किया। यहां से धुमाल सर थोड़ा सा मेरे हिसाब से कोशिश जो होनी चाहिए थी बल्लेबाज की तरफ से, शायद वो कोशिश पूरी तरह से मुझे दिखा नहीं। यहां से रन लेने को इनकार किया, लेकिन उसके बाद देखिए हवा में गेंद है और फील्डर देखिए गेंद के नीचे भाग कर आते हुए, लेकिन यहां पे कैच नहीं बना। लेकिन यहां पर भी सुरेश पारदी देखिए रन लेने को इनकार किया। यहां से भलाई देखिए यहां से टारगेट बहुत बड़ा था यहां से, लेकिन से हमारे करण जी देखिए स्कोरर बता रही यहां से कि बहुत जल्दी आत्मविश्वास छोड़ते हुए कदमों का इस्तेमाल किया। वहां पर फील्डर है देखिए, अब मैच की बात करेंगे। अब 4 ही था बचा हुआ है और कैच एक आता हुआ यहां से। मुंह आज तो जोड़े रखेंगे भाई, दिल जोड़े रखेंगे। शायद इस मैच से थोड़ा सा मुंह घुमा लिए होंगे, क्योंकि जानते हैं कि मैच इतना थोड़ा अभी जहां 32 का जरूरत था 6 गेंद के पर, और लगातार देखिए जहां पर विकेट गिर रहा है, अब मैच में कहेंगे थोड़ा सा औपचारिक था बचा हुआ है, लेकिन दिल थाम कर बैठिए भाई, आगे और बड़ा बड़ा मैच आ रहे हैं। जहां पर देखिए धुमाल सर और हमारे भागेश मात्री सर, और जिस चीज़ों के लिए मुझे बुलाया गया है धुमाल सर, वो सब चीज़ें आपको देखने को मिलेगा। लेकिन एकाक मुकाबला से ऐसा दिल मत तोड़िए भाई, क्योंकि आज के वक्त में देखिए जो खुद को समझती है आलिया, उसे भी कभी कभी मिलती है कालिया। तो ऐसा एकाक मुकाबला हो जाता है एक तरफा। तो शायद माधव सर देखिए बड़ा अच्छा लगा उनसे मिलकर, उनके पैनल भी देखिए अच्छी मेहनत लेता हुआ। आने वाले वक्त में देखिए बात करेंगे, गुजरात दौरा है, माधव सर पैनल कहा जाए तो एमआर पैनल देखिए बात करेंगे, एक ब्रांड बनाए हुए हैं। लेकिन मैं इन अर्धोजेट टीम का देखिए योगेश दादा गुलबी, इनका तहे दिल से शुक्रिया। उसके साथ निखिल दादा वालेकर देखिए वाइट का इजाफा, क्योंकि पिछले देखिए धुमाल सर राना नाइट में भी बहुत अच्छा रहा। यहाँ पर आने वाला वक्त में देखिए करेश मात्रे देखिए भादवड़ पर भी बहुत बड़ा प्रतियोगिता आ रहा है, जहाँ पर 17 दिसंबर से लेकर ये देखिए भाई विकेट दिखाए। यहाँ से मुझे समझ में नहीं आया कि इतना लेजी क्रिकेट खेल कर गए, क्योंकि कोशिश ज़्यादातर की नहीं, क्या टारगेट पड़ा था सामने। लेकिन कहती ना दिल की बातें दिल ही खूब जानती हैं, और जामुल पड़ा टीम बेहतर जानते होंगे। और देखिए दोनों टीम एक दूसरे से यहाँ पर मिलती हुई कुछ चर्चा करते हुए यहाँ से कहते ना क्रिकेट में जीत मिले ना मिले, लेकिन दिल मिलना बहुत ज़रूरी है। लेकिन इस मैन ऑफ द मैच के साथ चलेंगे यहाँ पर, जहाँ पर भाग्य जुड़े हैं। लेकिन दर्शक इंतजार में रहिए, आने वाला जो मैच होगा भाई, आगे का मैच है, कांटे का मुकाबला उम्मीद रहेगी। कितना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। हर टीम, हर खिलाड़ी, हर दर्शक चाहते हैं कि एक टक्कर भरा मुकाबला हो। हमारे छोटे नन्हे देखिए लाडली परी यहाँ पर मैदान में उतरे हैं, और इस मैच के मैन ऑफ द मैच के बात कर लेंगे भाई यहाँ से। तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच बात करेंगे। यहाँ पर गेम चेंजर इनिंग्स रहा भाई, यहाँ पर कहते ना डर तुझे कैदी बनाकर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर भाई। तो सूर्या कुमार या आंद्रे रसेल